तू ही रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे ईश्वरीला दाखवले आणि आता ती म्हणते की एक अशी कॉम्पिटिशन ज्यात आमचं सर्वस्व पणाला लागणार आहे, पण स्पर्धेच्या पणाला अस्तित्व, असं म्हणते ती. आणि आता दोघांनाही शिवायचं दाखवलंय. तर अर्णव येतो आता आणि म्हणतो, फक्त जिंकण्यासाठीच नाही तर अस्तित्वासाठी लढणार आहे, एक लढा आईसाठी, असं म्हणतो तो. तर आता इथे राकेशला दाखवलंय आणि आता इथे राकेश म्हणतो मी परत येतोय, असं म्हणतो तो. आणि एक मटका असतो त्याच्या समोर आणि त्याच्यातून तो काहीतरी काढतो. तर आता त्याच्यामध्ये बॉम्ब असतो आणि तो म्हणतो मी येतोय धमाका करायला, बोम, असं म्हणतो आता इथे राकेश आणि जोरजोरात हसतो तो. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरीला दाखवले आणि ते म्हणतात तयार होत आम्ही दोघे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून भाग घ्यायला, असं म्हणतात. आता ईश्वरी आणि अर्णव आणि दोघं एकमेकांचा हात पकडलेले असतात बघा प्रेक्षक हो. ईश्वरी आणि अर्णव आता राकेशला मात देणार आहेत आणि कॉम्पिटिशन जिंकणार आहेत बघा प्रेक्षक हो. आता राकेशने एवढा मोठा प्लॅन बनवलेला असतो की बॉम्बने सोडवणार त्या दोघांना म्हणून परत, पण तरीही अर्णव आणि ईश्वरी आपला गेम खेळून ते जिंकणार आहेत आणि राकेशवर सुद्धा मात करणार आहेत. तर या प्रोमोप्रमाणे आपल्याला हेच कळतंय की अर्णव आणि ईश्वरी हे कॉम्पिटिशन जिंकणार आहेत आणि राकेश कितीही काही केला त्यांनी तरी ते हरणार नाही आहेत. आणि प्रेक्षक हो, या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना हरवायला खूप लोक आहेत, जसं की वल्लरी आहे, सौदामिनी आहे आणि आता वल्लरीमुळे नम्रता सुद्धा त्यांच्या वैटावर उठलेली आहे. तर त्यामुळे नम्रता, वल्लरी, सौदामिनी आणि राकेश हे चौघे मिळून आता किती त्रास करणार आहेत अर्णव आणि ईश्वरीला हे बघावं लागेल. आणि त्यांचा त्रास देऊनही अर्णव आणि ईश्वरी कशी जिंकणार आहेत ही कॉम्पिटिशन हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, अजिबात बघायला विसरू नका. तू ही रे माझा मितवा, कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे राकेश खूप दिवसांनी बाहेर येणार आहे की काय होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणारच आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतंय हा प्रोमो बघून ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आता हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते कॉम्पिटिशन तर खूपच टफ चालले आहे सगळ्यामध्ये. आणि त्याच्यातच आता अर्णव ईश्वरी कशी जिंकणार आहे तोच एक प्रश्नचिन्ह होता. आणि तेवढ्यातच आता राकेशने पण येऊन आपली हजेरी लावून हे दाखवून दिलं आहे की कॉम्पिटिशन अजून जास्त जड होणार आहे, कारण त्याने तर डायरेक्ट बॉम्ब लावायचाच प्लॅन केलेला आहे. क्रिमिनल असतो आता इथे राकेश आणि त्याचा काहीच कुणाला पत्ता लागत नसतो, कारण त्याचे प्लॅन खूपच वेगळे असतात. तर आता इथे राकेश काय करणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो. आणि आता इथे नम्रता जी कुचकी असते ईश्वरीबद्दल ती काय करते हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण नम्रता सुद्धा बहीण बहीण म्हणून खूप जास्त ईश्वरीला त्रास देत असते. तर आता तिचा पण सगळं उघडकीस येईल का? कारण आता इथे अर्णवला तिच्यावर डाऊट आलेला असतो. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक हो, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं वाटतंय नम्रता हिची वैर असल्याची भूमिका करते ना ईश्वरी विरुद्ध, तुम्हाला आवडते का? काय वाटतंय प्रेक्षक हो, ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता वल्लरीने खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यातच आता इथे रमाकांत कुठे गेला आहे कुणालाच काही माहित नाही बघा प्रेक्षक हो. सगळ्यांना असंच वाटतंय की तो वारीला गेलाय म्हणून, मात्र रमाकांतचं किडनॅपिंग झालेलं असतं आणि ईश्वरी आणि अर्णव विचार सुद्धा करत नाहीत त्याच्याबद्दल. कारण आता मेसेज आलेला असतो ना की तो गेलाय वारीला म्हणून. मात्र अर्णवला डाऊट आलेला असतो की काहीतरी झालंय रमाकांत बरोबर, मात्र त्याला कोणीहीच सिरियसली घेत नाही आणि म्हणतात की हा तर त्यांच्या विरुद्ध उगाचच बोलत असतो म्हणून. मात्र अर्णवचा जो प्रश्न असतो तो खूप करेक्ट असतो, कारण आता इथे रमाकांत तर तसंच उठून सुटून नाही जाणार ना. तर त्याचा प्रश्न बरोबर असतो. मात्र सगळेजण म्हणतात की त्याला उगाचच आवडतं असं टार्गेट करणं रमाकांतला, म्हणून हा असा काही काही बडबडत असतो बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा तू हिरे माझा मितवाचा करंट ट्रॅक कसा वाटतो ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, स्टार पॉवरती एवढ्या सगळ्या नवीन मालिका आल्या, तुम्हाला आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे त्याच्याबद्दलही आम्ही व्हिडिओज टाकू शकू. तर बघा प्रेक्षक हो, विसरू नको, तुम्हाला ही नवीन सिरियल आली ती सिरियल तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, बाई तुझा आशीर्वाद ही पण नवीन सिरियल आहे, ती तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आनंदी सिरियल आलेली आहे नवीन, तर ती सुद्धा तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुमची दुसरी आवडती कोणती मालिका आहे का? ठरलं तर मग तू ही रे माझा मितवा, किंवा तुझ्या सोबतीने वचन दिले तू मला, किंवा अजून कोणती दुसरी सिरियल आहे जसे की पाठ राखीन सिरियल आहे, लग्नानंतर होईलच प्रेम आहे, की दुसरा कोणता जसे की लपंडाव. तर प्रेक्षको कमेंट करून नक्की सांगा की तुमची स्टार पॉवरची आवडती मालिका कोणती आहे. तर प्रेक्षको तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जसं की सायली आणि अर्जुन, जसं की ऊर्जा आणि शौर्य, जसं की ईश्वरी आणि अर्णव, आणि अजून खूप साऱ्या जोड्या आहेत. तर तुम्हाला कोणती जोडी सगळ्यात जास्त आवडते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता होणारी नवीन जोडी म्हणजे अस्मिता आणि चैतन्य ह्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षको, अशाच नवीन अपडेट्ससाठी, अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून काही इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असतील तरी सुद्धा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक हो, अजून काही फीडबॅक द्यायचे असतील तरी सुद्धा कमेंट करून तुम्ही आम्हाला कळवू शकता.
तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर प्रोमोप्रमाणे तर असंच वाटतंय की ईश्वरी आणि अर्णव जिंकणार आहेत. मात्र खूप साऱ्या गोष्टींवर मात करून आणि आता इथे राकेश त्यांना उडवू शकणार आहे का? त्यांचं काही बरं वाईट करू शकणार आहे का? हे सुद्धा खूप मोठा एक प्रश्न आहे. तर प्रेक्षक हो, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण आठवडा हे सीरियल बघावं लागेल आणि ते एपिसोड्स तर आम्ही लवकरात लवकर आमच्या चॅनलवर घालतोच. तर त्यामुळे प्रेक्षक हो, अजिबात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला नक्की, नक्की खूप सारा प्रेम द्या आणि कमेंटसुद्धा करा आणि फीडबॅक द्यायचे असतील तर ते सुद्धा द्या. तर प्रेक्षक हो, खूपच जास्त एक्साइटमेंट आहे. "तू माझा मित्राचा नवीन ट्रॅक जे चालू झालंय कॉम्पिटिशनचं, ज्याने त्यांना 1 बिलियनचं इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे आणि ज्यामुळे त्यांचं सात्विक फॅशन हे वाचणार आहे सौदामिनीच्या कचाट्यातून. तर प्रेक्षक हो, तुम्ही एक्सायटेड आहात का? आणि किती एक्सायटेड आहात ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, आजचा हा प्रोमो इतकाच होता. तर अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.